मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन यातील चौथा चॅप्टर सुरू करू. व्यवसाय सेवा. व्यवसाय सेवा यामध्ये तुम्हाला बघा काय काय बघायचं आहे की बँकिंग सेवा, विमा सेवा, वाहतूक, गोदाम आणि संप्रेषण या सेवा समाजाला देणं हा सुद्धा एक व्यवसाय आहे. जसं एखादी वस्तू निर्मिती करून आपण ती समाजात विकतो, तसंच या सेवा आपण समाजाला देऊन सुद्धा एक प्रकारचा व्यवसाय करू शकतो. आता याचा आपण अर्थ बघूया. बघा इथे लिहिलेलं आहे की व्यवसाय सेवा ही एक अशी सेवा आहे जी यशस्वीपणे व्यवसाय चालवण्यास मदत करते आणि ती निसर्गतः अदृश्य, भिन्न, अविभाज्य, विसंगत, नाशवंत आहे आणि त्यांना ग्राहकांच्या सहभागाची आवश्यकता आहे. म्हणजे या अशा सेवा आहेत की एक तर या व्यवसाय म्हणूनही तुम्ही करू शकता किंवा व्यवसाय आपला चांगल्या स्थितीत चालवण्यासाठी व्यवसायाला मदत म्हणून सुद्धा या सेवांची आपल्याला गरज असते. यामध्ये ग्राहकांचा सहभाग आपल्याला हवा असतो. कधीकधी सेवा ओळखणे अवघड असते कारण की त्या एखाद्या वस्तूशी संबंधित असतात. सेवा विकल्या जातात तेव्हा ताबा किंवा मालकी हक्काचे कोणतेही हस्तांतरण होत नाही आणि त्या संग्रहित किंवा वाहतूक केल्या जाऊ शकत नाही. सेवा जेव्हा आपण देत असतो समाजाला, त्या एखादी वस्तू नाही आहे की आपण एखादी वस्तू दिली आहे, समाजाच्या हातामध्ये आपण एखादी वस्तू दिली आणि त्याबद्दल आपल्याला त्या बदल्यात आपल्याला काही आर्थिक मदत मिळाली आहे. सेवा ओळखणं हे एक थोडंसं अवघड काम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण की त्यामध्ये कोणत्याही मालकी हक्काचं हस्तांतरण होत नाही. याचा अर्थ काय की जसं मी एखादी वस्तू म्हणजे माझ्या एखाद्या फॅक्टरीमध्ये मी समजा साबण बनवलं. आता समजा माझी साबणाची फॅक्टरी आहे आणि मी ते साबण जेव्हा मार्केटमध्ये विकायला काढते तेव्हा मी त्या साबणाचा मालकी हक्क त्या ग्राहकाच्या हातात देत असते. म्हणजे मी जेव्हा ते साबण त्या ग्राहकाला विकते तेव्हा ते साबण त्याच्या बदल्यात तो मला पैसे देतो आणि ते पैसे माझे होतात आणि ते साबण त्याचं होतं. याचा अर्थ काय की मालकी हक्क आता त्याचा आहे त्या साबणावर, कारण की त्यांनी मला त्याचा मोबदला दिलेला आहे. तसं सेवांचं नसतं. सेवा या त्याचा मालकी हक्क आपण कोणाला देत नसतो. त्या फक्त आपण प्रदान करत असतो आणि त्याचा उपभोग समाजाला घेऊ देतो, त्याचा उपयोग समाजाला करू देतो. आता याच्यामध्ये बघा जसं बँकिंग आहे, बँकेच्या सेवा ज्या, आता बँकिंग हे एक खूप चांगल्या पद्धतीचं जे व्यवसाय सेवा आहे. यामध्ये आपण पैशाची गुंतागुंत, आपल्याला कर्ज समजा पाहिजे असेल, वित्तपुरवठा हवा असेल किंवा आपण आपले सेव्हिंग्ज करू शकतो आणि व्यवसायाशी निगडीत सगळ्या प्रकारच्या ज्या आर्थिक सुविधा आहेत त्या आपल्याला बँक देत असतं. त्यानंतर इन्शुरन्स, टेलिकॉम म्हणजे फोनची सेवा जी आहे. इन्शुरन्स म्हणजे आपल्या जे माल आपण कोणता बनवला त्याचा जर आपल्याला विमा काढायचा असेल तर ही इन्शुरन्स कंपनी आपल्याला मदत करत असतात. तर आता बघा त्याचा व्याख्या बघूया आपण. फिलिप कोटलर यांनी म्हटल्यानुसार सेवा ही अशी कार्यक्षमता आहे जी एक पक्ष दुसऱ्याला देऊ शकतो जी मूलतः अदृश्य असते. म्हणजे सेवा नावाची कोणती गोष्ट नाही आहे, ती अदृश्य आहे आणि परिणामी कोणत्याही गोष्टीची मालकी नसते. त्यामुळे काय होतं की जेव्हा ती अदृश्य असते त्यामुळे त्याचं काही मालकी कोणाचीही नसते. ती फक्त प्रदान केली जाते समाजाला. त्याचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकते किंवा नाही. म्हणजे ती नुसती सेवा म्हणूनही दिली जाते किंवा त्याचा जसं मी म्हटलं की एखाद्या व्यवसायाशी निगडीत आपण ती सेवा घेऊ शकतो. जसं नुसतं बँकिंग म्हटलं तर बँकिंग आपण काहीच देत किंवा घेत नाही आहे, फक्त आपण ही सेवा देतो आहे की त्यांचे ग्राहकांचे पैसे आपण आपल्याकडे जपून ठेवतो आहे किंवा आपले पैसे आपण त्या बँकेमध्ये सेव्हिंग करून ठेवतो आहे किंवा आपल्याला लोनची फॅसिलिटी हवी आहे, कर्ज पाहिजे, वित्तपुरवठा पाहिजे, तर आपण त्या बँकेच्या सेवेचा उपभोग घेऊ शकतो. तर हे झालं भौतिक उत्पादनाशी निगडीत नसणं. भौतिक उत्पादनाशी निगडीत असणं कोणत्या केसमध्ये असू शकतं की जसं आता मी म्हटलं इन्शुरन्स, की आपल्याकडे जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण एखादी वस्तू समजा बनवली आणि त्या वस्तूचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्यावर त्याची नुकसान भरपाई आपल्याला विमा कंपनी देत असते. तर हे विमा कंपनी देण्यासाठी आपल्याला हे इन्शुरन्स कंपनीचं काम पडतं आणि आपण तिथे इन्शुरन्स काढू शकतो. तर या पद्धतीने आपण या व्यावसायिक सेवा यांच्याकडे बघणार आहे. आता या सेवांची वैशिष्ट्ये आहेत की जसं ही अमूर्त आहे. अमूर्त म्हणजे ती डोळ्याने दिसत नाही, पाहिली नाही जाऊ शकत, त्याला स्पर्शही नाही केला जाऊ शकत, त्याला
अमूर्त म्हणतात. जसं मी आत्ता म्हटलं की भौतिक स्वरूपाची काही मालकी हक्क एकमेकांना आपण एखादी वस्तू देतो असं काही नाही करत आहे, ती आपण सेवा फक्त प्रदान करतो आहे. अविभाज्य घटक का म्हटलं आहे त्याला दुसरं पॉईंट दिला आहे की ग्राहकांना सेवा देण्याच्या वेळी सेवा प्रदात्याची उपस्थिती असते. सेवांच्या बाबतीत उत्पादन आणि वापर एकाच वेळी होतो. सेवा आणि सेवा प्रदाता विभक्त करणे शक्य नाही. हे एक अविभाज्य घटक म्हणजे आपल्या समाजाचं हे एक अविभाज्य घटक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. विसंगती. सेवा वैविध्यपूर्ण आहे. सेवांचे परिपूर्ण मानकीकरण होऊ शकत नाही. जरी सेवा प्रदातासारखा राहिला तरी सेवेची गुणवत्ता वेळोवेळी भिन्न असू शकते. म्हणजे जसं त्यांनी उदाहरण दिलं आहे की समान उपहारगृह म्हणजे एक छोटंसं हॉटेल समजा, तर उपहारगृह 2 व्यक्तींना भिन्न अनुभव देऊ शकतात. एखादा ग्राहक म्हणून गेला, त्याला समजा पटकन त्याची ऑर्डर मिळाली नाही तर त्याचा अनुभव वेगळा असू शकतो, किंवा त्याला चव आवडली नाही तर उपहारगृहाची तर त्याचा अनुभव वेगळा असू शकतो, किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला चव आवडल्यावर त्याचा अनुभव वेगळा असू शकतो. पण थोडीशी विसंगती त्या सेवेमध्ये असू शकते. त्यानंतर नाशवंतपणा. सेवांचे उत्पादन आणि वापर अविभाज्य आहे, कारण सेवांचे संग्रहण शक्य नाही. आपण काय जसं वस्तूंचं संग्रहण करतो, जसं मी आत्ता उदाहरण दिलं की समजा साबणाची माझी फॅक्टरी आहे, तर ते साबणाचं मी संग्रहण करू शकते आणि जसं ग्राहकांना हवं तसं त्याची विक्री करू शकते. पण वस्तूप्रमाणे त्या सेवांचं भविष्यातील विक्रीसाठी संग्रहित केली जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ विमान कंपनी सकाळच्या फेरीतील विमानाच्या रिक्त जागांचा वापर त्याच विमानाच्या दुपारच्या फेरीमध्ये करू शकत नाही, कारण विमान शेवटी पूर्ण एक फेरी जी त्याची होणार त्याच्यात जर काही रिक्त राहिल्या तर त्या रिक्त पदांचा आपण कुठेही उपयोग करून घेऊ शकत नाही. तर याला म्हणतात नाशवंतपणा. अहस्तांतरणीय म्हणजे हस्तांतरण करणे म्हणजे एकाचं दुसऱ्याला देणे. जसं सेवांची मालकी सेवा प्रदात्याकडून ग्राहकाकडे हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. जसं मी आत्ता म्हटलं की मालकी हक्क कोणाचाही तिथे नसतो. जो सेवा प्रदाता आहे म्हणजे जो देतो आहे सेवा, तो फक्त प्रदान करतो आहे आपली सेवा त्या ग्राहकाला त्याचा उपभोग घेण्यासाठी. जसं उदाहरणार्थ ग्राहक हॉटेलमधली खोली आपण जशी बुक करून ठेवतो, आपण एखाद्या फिरायला जातो आणि तिथली हॉटेलमधली खोली आपण बुक करतो, परंतु ती बुक केली याचा अर्थ आपली ती खोली आपल्याच मालकीची झाली असं होत नाही. ती आपण खोली फक्त वापरत असतो, ती खोली त्या हॉटेल मालकाचीच असते. आणि त्यानंतर आहे ग्राहकांचा सहभाग. तर ग्राहकांच्या सहभागाशिवाय सेवा तर देऊच शकत नाही, कारण की ग्राहकांच्या उपस्थितीशिवाय जो सेवा देणार आहे तो कोणाला सेवा देईल. त्याच्यामुळे त्यांची उपस्थिती जरुरीच असते. आणि तसेच ग्राहकाला प्रदात्याशिवाय सेवा प्राप्त करता येत नाही. तसंच ग्राहकाला तो जो सेवा देणार आहे त्याची उपस्थिती महत्त्वाची असते. तर आता या सगळ्या पद्धतींमध्ये आपल्याला आता वेगवेगळ्या सेवा बघायच्या आहेत. बघा त्याच्यामध्ये दिलेल्या आहे कोणत्या कोणत्या सेवा तुम्हाला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. तर बघा पहिलं आहे बँकिंग, दुसरं आहे विमा इन्शुरन्स, गोदाम म्हणजे जिथे आपण सामान आपलं वस्तू सेव्ह करून ठेवतो, जमवून ठेवतो, स्टोअर करतो, स्टोरेजसारखं. त्यानंतर संचार म्हणजे कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये टेलिकॉम वगैरे येईल आहे. आणि त्यानंतर परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्ट, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर समजा आपल्याला सामान न्यायचं आहे, आपण ट्रकमध्ये किंवा शिपमध्ये लादून नेऊ शकतो. तर अशा प्रकारच्या ज्या सेवा याही आपल्याला गरजेच्या असतात, नाही तर आपण आपलं जे व्यवसाय आहे ते व्यवस्थित करू शकणार नाही. तर आज आपण सगळ्यात पहिली सेवा बघूया बँकिंग. आता बँक काय काम करते हे आपल्याला सगळ्यांना पहिलेपासून माहिती आहे की बँक हा एक बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ खंडपीठ आहे. पूर्वीच्या काळात सावकार कर्ज देण्याच्या आणि देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चलनांची नाणी मोठा ढीग किंवा बेंचमध्ये किंवा टेबलमध्ये प्रदर्शित करायचे. तर म्हणजे टेबलवर ते पैसे घेऊन बसायचे आणि ज्याला कोणाला कर्जाची गरज असेल त्याला ते द्यायचे आणि त्याच्यावर काहीतरी त्यांना इंटरेस्ट किंवा व्याज द्यावं लागायचं. तर अशा पद्धतीने त्या काळाचा तो अर्थ होता. आजकाल जो आहे हा एक बँक ही एक आर्थिक सेवा आहे, आर्थिक संस्था आहे असं आपण म्हणू शकतो. आता त्याच्यामध्ये बघा खाली लिहिलं आहे बँकेचा अर्थ दिलेला आहे तुम्हाला की भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. बँकेची व्याख्या म्हणजे कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने ते कर्ज स्वीकारणे, लोकांकडून पैसे जमा करणे, मागणीवर किंवा अन्यथा परतफेड करणे, धनादेश म्हणजे चेक वगैरे मसुदा आणि ऑर्डरद्वारे अन्यथा पैसे काढण्यायोग्य असे एखादी कंपनी जिथे आपण पैसे सेव्ह करू शकतो, तिथून ते काढू शकतो, कर्ज घेऊ शकतो, आपण तिथे सेव्हिंगमध्ये मोठी अमाऊंट आपण ठेवू शकतो, चेकचा वापर करू शकतो, या अनेक प्रकारच्या फॅसिलिटी आपल्याला बँक देत असतं.
आता याच्यामध्ये बघा बँकेचे प्रकार दिलेले आहेत. बँकेचे कोणते कोणते प्रकार आहेत? तर मध्यवर्ती बँक, व्यावसायिक बँक, सहकारी बँक, विकास बँक, विनिमय बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, बचत बँक, गुंतवणूक बँक आणि विशेष बँक. या सगळ्या प्रकारांचा थोडा थोडा आपल्याला अभ्यास करायचा. तर बँकेचे प्रकार आपण पहिलं घेऊ, मध्यवर्ती. तर केंद्रीय बँक ही देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे, ज्याला आपण भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे, म्हणजे सगळ्यात मोठी बँक जी या सगळ्या बँकेचं जे जाळं आपल्या पूर्ण भारतभर पसरलं आहे त्याला कंट्रोल करते, त्याच्यावर लक्ष ठेवते, त्याला मध्यवर्ती बँक म्हणतात. आणि आपल्या भारतामध्ये कोणती आहे ती? RBI, ज्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतो. या बँकेची स्थापना 1945 मध्ये झालेली होती आणि त्याची काही कामं खाली दिलेली आहे. जसं देशासाठी आर्थिक धोरण ठरवते, म्हणजे पूर्ण देशामध्ये इंटरेस्ट रेट कोणता राहील या बँकेचा, तुमचं होम लोनशी निगडीत काही तुम्हाला नियम बनवायचे आहेत किंवा नोटांशी निगडीत काही नियम बनवायचे, तर हे सगळं ते देशाच्या पातळीवर ही बँक आपले नियम ठरवत असते. चलनी नोटा जारी करते आणि छापते. आता हे जे चलनी नोटा आपण वापरतो, 2000ची नोट, 100ची नोट, 200ची नोट, ह्या नोटा छापण्याचं काम त्याचा अधिकार जो आहे हा RBIचा असतो. तसंच सरकारची आणि सरकारसाठी बँकर म्हणून काम करते. सरकारची बँक म्हणजे काय की सरकारला समजा बँकेची तुमच्या कर्जाची गरज असेल तर ती सरकारला सुद्धा मदत करते आणि भारतातील व्यावसायिक आणि इतर बँकांची शिखर बँक म्हणून मदत करते, काम करते. याच्यानंतर दुसरं आहे व्यावसायिक बँक. व्यावसायिक बँक म्हणजे काय की देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका या व्यावसायिक बँक बजावत असतात, की जसं ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, दुय्यम कार्य म्हणजे प्रतिनिधी कार्य, उपयोगिता कार्य. भारतात वाणिज्य बँका 3 गटांमध्ये विभागल्या आहे. आता हे जे व्यवसाय असतो हा वाणिज्याशी रिलेटेड आहे, की एखादा व्यवसाय करणे. मग आता व्यवसायाशी रिलेटेड समजा जर त्यांना कर्ज पाहिजे असेल व्यवसायाला एखाद्या, किंवा त्यांच्या ठेवी स्वीकारणं म्हणजे जे आपण लमसम अमाऊंट आहे ती जर आपल्याला स्वीकारायची असेल तर हे सगळं आपण व्यावसायिक बँकेमध्ये करू शकतो. याच्यामध्ये बघा आता तसे 3 गट दिलेले आहेत त्यांचे, की सार्वजनिक क्षेत्रातील बँका जिथे जास्तीत जास्त भांडवल सरकारच्या ताब्यात आहे, उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक इत्यादी. म्हणजे अशा सार्वजनिक बँका ज्यांचं सगळ्यात जास्तीत जास्त भांडवल हे सरकारने खरेदी केलेलं आहे. म्हणजे 51% जास्त, म्हणजे जे टोटल 100% आपण समजा भांडवल पकडलं त्याच्यातलं 51% जे भांडवल असतं ते सरकारने खरेदी केलेलं असतं. याच्यामध्ये उदाहरणं 2 दिलेले आहे, की बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक. या आपल्या नॅशनलाइज्ड बँका आपण म्हणतो यांना, आणि यांच्यामध्ये सगळ्यात जास्त जे भांडवल आहे, म्हणजे हे बँक चालवण्यासाठी जे भांडवल आपण जमा करतो, भांडवल शब्द तुम्हाला आता ओळखीचा झालेला आहे, तो सगळ्यात जास्त सरकारचा आहे, म्हणून आपण याला सरकारी बँका म्हणतो. खाजगी क्षेत्रातील बँक जसं ॲक्सिस बँक, HDFC बँक इत्यादी व्यक्तींच्या गटाच्या मालकीच्या आहेत. काही त्याच्यामध्ये खाजगी बँकसुद्धा आहेत, की ज्या एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने जास्तीत जास्त भांडवल त्याच्यामध्ये लावलेलं आहे. अशा ॲक्सिस बँक आहे, HDFC बँक आहे, यासुद्धा व्यावसायिक बँक आहेत. तसंच परदेशी बँका अशा बँका ज्या भारताबाहेर स्थापन झाल्या आहेत परंतु बँकांची शाखा भारतात आहे, जसे CITI बँक, HSBC बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, या सगळ्या भारताबाहेर स्थापन झालेल्या आहेत, पण त्याच्या काही शाखा भारतामध्ये आपण उघडलेल्या आहेत आणि त्या परदेशी बँका म्हणून आपण त्याच्यामध्ये काम करत असतो. तर हे व्यावसायिक बँकांचं पूर्ण माहिती आहे. त्यानंतर सहकारी बँक. आता भारतात सहकारी बँका भारतीय सहकारी बँक अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहेत. म्हणजे अशा बँका ज्या भारतीय सहकारी म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक ज्याला म्हणतो आपण, बँकिंग नियमन कायद्यांतर्गत नियमित आहेत आणि या कुठे जास्तीत चालतात, निम शहरी किंवा ग्रामीण भागात. मोठ्या शहरात जास्ती करून नॅशनलाइज बँका चालतात, पण निम शहरी म्हणजे छोट्या शहर असतील किंवा ग्रामीण एखादं गाव असेल त्या ज्या भागामध्ये या सहकारी बँका म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक्स चालतात. सहकारी बँकेचे मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक, शेतकरी आणि लघु उद्योगांना पतपुरवठा करणे हे आहे. तर या बँकेचं मुख्य उद्दिष्ट आपण सरळ लिहिलेलंच आहे, की जे गावामध्ये गरीब शेतकरी असतील किंवा गरीब एखादा छोटासा उद्योजक असेल ज्याला पैशाची गरज असेल, त्या लोकांना पतपुरवठा करणे, वित्तपुरवठा करणे हे या सहकारी बँकांचं काम आहे. आता यामध्ये बघा 3 स्तरावर काम करते असं त्यांनी दिलेलं आहे. प्राथमिक पतसंस्था,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक. तर हे 3 असे आहे की तुमच्या छोट्या गावांमध्ये जर असेल तर ते प्राथमिक पतसंस्था, जिल्हा स्तरावर असेल म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलवर समजा असेल तर जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य स्तरावर म्हणजे जसं महाराष्ट्र राज्य आहे आपलं किंवा बाकी दुसऱ्या राज्यांमध्ये तर राज्य सहकारी बँक, हे त्या स्तरावर त्याचं काम बघत असतं. त्यानंतर चौथा प्रकार आहे औद्योगिक विकास बँक. आता औद्योगिक विकास बँका या व्यावसायिक संस्थांना मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे निधी प्रदान करतात. आता बँकांचं काम तेच आहे की निधी प्रदान करणे, पण कोणाला? औद्योगिक विकास बँका या व्यावसायिक संस्थांना, जसं IFSCI, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ इत्यादी विकास बँकेची उदाहरणे आहेत. म्हणजे मोठे मोठे ज्या व्यावसायिक संस्था आहेत यांना समजा कर्ज पाहिजे असेल दीर्घ मुदतीचं, म्हणजे 20 वर्ष किंवा 30 वर्षाचं पूर्ण, म्हणजे तेवढ्या काळात त्यांनी परत करावं, अशा प्रकारचं जास्त निधी, म्हणजे करोडोंनी थोडंसं समजा त्यांचं काम चालतं, तर अशा प्रकारचे निधी प्रदान करण्याचं काम याचं आहे. आता याच्यामध्ये बघा खालील काही कामं दिलेली आहेत की जसं विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या उद्देशाने व्यवसाय संस्थांना मध्यम व दीर्घकालीन निधीची तरतूद. विस्तार करायचा आहे, जसं मोठ्या 2 संस्था आहेत त्या संस्थांना आपलं काम वाढवायचं आहे, 2 शहरांमध्ये 4 शहरांमध्ये देशभरात समजा आपल्याला विस्तार करायचा आहे, ग्रोथ करायची आपल्या या व्यवसायाची, तर अशा वेळी त्यांना जी लमसम अमाऊंट पाहिजे असते, लमसम पैसा पाहिजे असतो करोडोंमध्ये, तो त्यांना दीर्घकालीन निधीची तरतूद हे विकास बँक करत असते. सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी जारी केलेल्या समभागांची खरेदी. आता सार्वजनिक मर्यादित कंपन्या म्हणजे या सरकारच्याच कंपन्या आहे, त्यांनी समजा काही शेअर्स आपले मार्केटमध्ये विकायला काढले असतील तर त्या शेअर्सची खरेदीसुद्धा ही विकास बँक करत असते, पैशाची मदत त्यांना व्हावी म्हणून. आणि कर्जरोखे आणि बंधपत्रे यांची खरेदी. कर्जरोखे म्हणजे डिबेंचर्स, हे डिबेंचर्सची खरेदीसुद्धा ही बँका करत असते अशा संस्थांची, जेणेकरून त्यांना पैशाची मदत होईल. त्यानंतर दिले विनिमय बँका. विनिमय बँक काय दिले बघा की परकीय व्यापार व्यवहारास वित्त पुरवतात, तसेच मोठ्या व्यापारी बँका परकीय चलन व्यवहार सुलभ करतात. विनिमय बँकांची बार्क्लेज बँक, बँक ऑफ टोकियो इत्यादी उदाहरणे आहेत. विनिमय बँकांची खालीलप्रमाणे काम. आता विनिमय बँका म्हणजे काय की परकीय व्यापार म्हणजे समजा बाहेरच्या देशांमध्ये आपण कोणता व्यापार करतोय, तर समजा त्या व्यापार करण्यासाठी जर आपल्याला वित्त पुरवठा पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ही विनिमय बँका आपण व्यापारी बँका आपण म्हणू शकतो. या काय करतात, परकीय चलन उपलब्ध करून देतात. जसं तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये समजा जर करायचं तर त्यांच्या चलनामध्ये तुम्हाला तो व्यवसाय करावा लागतो, तर त्यासाठी तुम्हाला ही विनिमय बँक मदत करत असते. त्यांची कामं बघा काय दिलेली आहे की परदेशी व्यापार व्यवहारांना वित्तपुरवठा, पतपत्र देणे, विनिमय बिलाची सूट आणि लाभांश, व्याज आणि नफा इत्यादी खात्यांवर पाठवणे. तर परदेशी व्यवहारांमध्ये आपल्याला ही बँक मदत करत असते. त्यानंतर दिले प्रादेशिक ग्रामीण बँक. प्रादेशिक ग्रामीण बँका केव्हा स्थापन झाल्या? 1975 आता हे छोटे छोटे फिल इन द ब्लँक्समध्ये वगैरे या गोष्टी विचारतात. या बँका मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारा प्रायोजित केल्या आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भांडवलात केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 15% आणि प्रायोजित बँकांनी 35% योगदान केलं आहे. हे पर्सेंट कशाचं आहे? भांडवलाचं आहे. म्हणजे हे जे प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत याच्यामध्ये पूर्ण भांडवलांपैकी 50% केंद्र सरकारचंच असतं, म्हणजे थोडं बहुत हे सरकारीच बँक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. राज्य सरकार जी आहे, राज्य सरकार म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्राची जी राज्य सरकार आहे त्यांनी 15% भांडवलाचं हे केलं असतं, उपाययोजना केली असते, आणि ज्या प्रायोजित बँका आहेत त्यांनी 35% योगदान दिलं असतं. तर अशा प्रकारच्या ज्या बँका आहेत त्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहे. आता यांचं काम काय आहे की ग्रामीण आणि निमशहरी भागातील ठेवी एकत्र करतात आणि मुख्यतः लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांना कर्ज प्रदान करतात. तर ठेवी ज्या ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या बँका आहेत, कधी कधी शहरी किंवा निमशहरी म्हणजे छोट्या गावांमध्ये काम करण्याचं यांचं काम आहे, आणि यांना अल्पभूधारक म्हणजे ज्यांच्याकडे कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांना वगैरे मदत करण्याचं काम प्रादेशिक ग्रामीण बँक करत असतं. त्यानंतर आहे बचत बँक. बचत बँकेचे मुख्य उद्दिष्ट खास करून ग्रामीण भागात लोकांच्या बचतीस प्रोत्साहन देणे आहे. अशा बँकांच्या उदाहरणांमध्ये टपाल बचत बँक, व्यावसायिक बँका आणि सहकारी बँकांचा समावेश आहे. बचत बँक म्हणजे
जसं लोकांना बचतीची सवय लागावी, बचत करावी. 100 रुपयेचं तुमचं इन्कम होत असेल तर त्याच्यातले कमीत कमी 10 रुपये किंवा 20 रुपये तरी तुम्ही बाजूला काढून ठेवले पाहिजे, बचत केली पाहिजे, जेणेकरून कधी तुमच्यावर काही देव न करो संकट आलं तर त्या बचतीचा उपयोग तुम्ही तुमच्या कामासाठी करू शकता, तुमचं काम अडत नाही. तर अशा बचतीची जर ग्रामीण भागात तुम्हाला लोकांना सवय करून द्यायची असेल तर ही बचत बँक त्यासाठी काम करत असतं. त्यानंतर आहे गुंतवणूक बँक. या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात. त्यांच्या ग्राहकांमध्ये सामान्यतः व्यवसाय संस्था आणि सहकारी संस्था समाविष्ट आहेत. गुंतवणूक बँका संशोधन करून आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल सल्ला देऊन विलिनीकरण आणि अधिग्रहणाची सुविधा देतात. साधारणतः गुंतवणूक बँका सामान्य लोकांशी थेट व्यवहार करत नाही. म्हणजे जसं आपण नॉर्मली बँकेत जातो आणि आपलं जे खातं उघडणं, कर्जाचं गोष्ट करणे, तर या गोष्टी गुंतवणूक बँका नाही करत, कारण की त्या डायरेक्ट लोकांशी व्यवहार नाही. त्यांचा व्यवहार काय असतो की आर्थिक आणि सल्ला देतात. ते चांगला सल्ला, तुमच्या समजा एखाद्या व्यवसायासाठी महत्त्वाचा काही सल्ला तुम्हाला हवा असेल की कुठून तुम्ही वित्तपुरवठ्याची व्यवस्था कराल किंवा तुम्हाला कुठून कर्ज मिळू शकेल, तर अशा प्रकारचा काही सल्ला जर तुम्हाला हवा असेल तर तो देतात. आणि संशोधन करतात, त्याबाबतीत ते लोक शोधतात की तुमच्या व्यवसायासाठी कोणत्या प्रकारची गुंतवणूक महत्त्वाची राहील आहे आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल सल्ला देऊन अधिग्रहणाची सुविधा प्रदान करतात. म्हणजे पूर्ण तुम्हाला माहिती देतात त्याबद्दल की तुम्हाला कुठून हा वित्तपुरवठा होऊ शकतो. त्यानंतर आहे विशिष्ट बँका काही. आता विशिष्ट बँकांमध्ये बघा, विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय स्थापन करण्यासाठी संपूर्ण समर्थन आणि आवश्यकता पूर्ण करतात. जसं पहिलं आहे निर्यात आणि आयात बँक. जसं एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट, जेव्हा आपण एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करतो त्यावेळी आपल्याला निर्यातदार आणि आयातदार, म्हणजे जे लोक निर्यात करत असतात ते आणि जे व्यावसायिक आयात करतात ते, अशा लोकांना आर्थिक सहाय्य करण्याचं काम हे निर्यात आणि आयात बँकेचं असतं. त्यानंतर आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक, सिडबी. याचा प्रश्न नक्की परीक्षेत येत असतो 12वीच्या, त्याच्यामुळे हा चांगला करून ठेवा की लघु उद्योग विकास बँक 2 एप्रिल 1990 रोजी भारतीय संसदेच्या अधिनियमांद्वारे स्थापन केलेली सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या जाहिरात, वित्तपुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून काम करत असतं. आता ही जी सिडबी आहे म्हणजे लघु उद्योग विकास. आता लघु उद्योग म्हणजे काय की ज्याचं कमी भांडवलावर, कमी जी यंत्रसामग्री आहे, कमी स्किल्ड कामगार जे आहेत यांच्या कमी सगळं असणारे जे उद्योग असतात की ज्यांचं भांडवलाची व्यवस्था जास्त नसते आणि छोट्या प्रमाणामध्ये ते उद्योग करतात, त्यांना लघु उद्योग म्हणतात. आणि भारतीय लघु उद्योग विकास बँक यालाच म्हणतात की जे हे या लघु उद्योग किंवा मध्यम म्हणजे आकाराच्या उद्योगाच्या क्षेत्रातील जाहिरात, वित्तपुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था, म्हणजे महत्त्वाची वित्तीय पुरवठा करणारी संस्था म्हणून ही लघु उद्योग विकास बँक काम करत असतं. त्यानंतर तिसरं दिलं आहे नाबार्ड. हा पण एक प्रश्न महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, त्याला नाबार्ड म्हणतो, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आता याचं काय बघा तिथे दिलेलं आहे की हे कोणती आहे की ही एक सर्वोच्च संस्था अशी आहे की जी कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला वित्तपुरवठा करते. कृषी म्हणजे तुमची शेती असेल तर त्या शेतीला लागणारं तुमचं बी बियाणं किंवा मोठा ट्रॅक्टर घ्यायचा आहे, काही एखादं मोठं यंत्रसामग्री घ्यायची आहे, तर अशा प्रकारचे वित्तपुरवठा जो तुम्हाला सतत लागत असतो तो हे नाबार्ड तुम्हाला मदत करत असतं. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक ग्रामीण बँकांमार्फत अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीची पतं पुरवते. पतं म्हणजे पैसा. तर हे जे बँक आहे ही तुम्हाला जे छोट्या बँक्स आहेत ना त्यांना मदत करते, जेणेकरून त्या बँकांनी तुम्हाला तुमच्यापर्यंत म्हणजे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांपर्यंत वगैरे पैसे पुरवण्याचं काम होऊ शकतं. तर अशा प्रकारे बँकिंगचे आपण प्रकार बघितले. आता बँकिंगची नवीन प्रारूपं बघायची आहेत आपल्याला. तर नवीन प्रारूपं म्हणजे काय की जसं आपण बघतोय की